हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी डॉक्टर सुप्रिया वीरा सोनगडकर। माझा अनुभव 2021 मधला आहे। माझ्या क्लिनिकमध्ये मी ज्या वेळेला सकाळी साधारण 10:30च्या सुमाराला आले त्यावेळेला एक 6:30च्या दरम्यान माझ्याकडे जो पेशंट येणार होता त्याचा मला फोन आला की मॅडम मी आज जरा लवकर येतो आहे, म्हणून मी क्लिनिकचा दरवाजा उघडून त्याला बसायला सांगितलं होतं। आणि हे सगळं करत असताना माझ्या कपाळाच्या वरती थोडीशी कळ आल्यासारखं झालं। मला पहिल्यांदा असं वाटलं आपल्याला बीपी शुगर तर काहीच नाहीये, आपल्याला आज त्रास का होतोय। आणि असं करत असतानाच माझ्या चेहऱ्यावरचा रंग बदलायला लागला याची मला जाणीव व्हायला लागली। आणि दरम्यान माझ्याकडे पेशंट जसे यायला लागले तसं मला लक्षात आलं की मला ग्लानी येते, मला झोप आल्यासारखं फिलिंग व्हायला लागलं। मी माझ्या वहिनीला फोन करून सांगितलं की आज मला काहीतरी त्रास होतोय, म्हणून ती मला भेटायला आली आणि आल्यानंतर तिने मला सांगितलं की तुझा चेहऱ्याचा रंग पिवळा आणि लाल दिसतो। या दोन्ही गोष्टींमुळे मी ठरवलं की आता आपण इथे थांबायचं नाहीये, कारण नंतर मला बोलायलाही त्रास व्हायला लागला। आणि नंतर तिने मला गाडीवरती घेऊन सिंहगड रोडवरती हॉस्पिटल म्हणून आहे तिथे आणलं। डॉक्टरांनी माझं बीपी बघितलं त्यावेळेला ते 200 झालेलं होतं। डॉक्टर मला म्हणले सुप्रिया तू आलीच कशी, म्हटलं मला बापूंनी आणलं। आणि त्याच्यानंतर त्यांनी माझी शुगर चेक केली, माझी शुगरही वाढलेली होती। खरं तर आतापर्यंत मला याचा त्रास नव्हता, पण थोड्या वेळाने लक्षात यायला लागलं डॉक्टरांच्या की हिच्या बोलण्यामध्ये असंबद्धता निर्माण झालेली आहे, हिला आता बोलता येत नाही। त्यांनी मला माझं नाव विचारलं, मी माझं नाव विसरले होते। त्यांनी माझ्या क्लिनिकचं नाव विचारलं, मी माझ्या क्लिनिकचंही नाव विसरले होते। डॉक्टरांनी अजिबात वेळ न घालवता मला ॲडमिट केलं, ICU मध्ये ठेवलं। माझ्या भावाला फोन करून ज्या वेळेला मी बोलावून घेतलं तेव्हा सांगितलं की बीपी जास्त वाढला आणि स्ट्रेस जास्त वाढल्यामुळे यांच्या ब्रेनला थोडासा तणाव आलेला आहे, आपण त्यांचं CT स्कॅन करूया। दुपारच्या वेळेत CT स्कॅन झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट यायला थोडासा अवधी लागतो, तोपर्यंत डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू झाली होती। आम्ही मुंबईला आपण कुठल्याही आपली अडचण आली तर पहिल्यांदा आपण त्यांना फोन करून दादांशी बोलतो, आपले आदरणीय सुचित दादांशी। त्यांच्याशी बोलणं झालं, त्याच्यावरनं सांगितलेलं होतं की म्हणजे तुम्हाला रामरक्षा म्हणायला सांगितली आहे। CT स्कॅनचे रिपोर्ट आल्यावरती ज्या वेळेला मुंबईला पाठवले गेले त्यावेळेला लक्षात आलं की माझ्या ब्रेनवरती म्हणजे माझ्या मेंदूवरती 3 आपण याला म्हणतो की रक्ताचे थेंब दिसत आहेत, दॅट वॉज अ क्लॉट। आणि त्यावेळेला दादा म्हणाले की आपण 5 दिवस पर्यंत नॉनस्टॉप रामरक्षा म्हणणार आहोत आणि ती घरातल्या सगळ्यांना म्हणायला सांगा। आपल्या संकटात पहिल्यांदा आपल्याला आठवत होतो बापू, आणि आपण दादांना विचारून आपल्याला बापू सगळ्या गोष्टी सांगत असतात। रामरक्षा प्रमाण समजून माझे आई बाबा जे आता वयवर्ष 80 आणि 82 आहेत याने नॉनस्टॉप रामरक्षा सुरू केली। माझ्या भावाने क्लिनिकमध्ये आणि सगळ्याच लोकांनी रामरक्षा म्हणायला सुरुवात केली। गंमत अशी होती बघा, डॉक्टर असूनही या गोष्टींचं मला अप्रूप आणि आनंद आणि अभिमान पण वाटतो की बापू आपल्याला किती ठाई जपत असतो। मला हे लक्षात पण आलं नव्हतं की मला काहीतरी त्रास होतो आहे, पण त्याने मला किती सही सलामत वेळेत पाठवलं। 3 दिवस झाले जेव्हा डॉक्टर फॉलोअपसाठी येत होते तेव्हा त्यांनी मला विचारलं तुझं नाव काय बाळ, तर मी माझं नाव विसरले होते। माझं नाव सुप्रिया आहे हे मी विसरले होते। माझ्या क्लिनिकचं नाव काय आहे असं विचारल्यावरती मला हे नाव सांगता आलं नाही। 4थ्या दिवशी जेव्हा डॉक्टर आले तेव्हा त्यांनी मला विचारलं की तू कोणाचं गाणं म्हणत होतीस काल रात्री, ते मी रेकॉर्ड केलेलं आहे। आणि गाणं होतं बापूला माझ्या प्रेमाची तहान। म्हणजे संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या वेळेत किंवा आपण ज्या वेळेला रामरक्षा म्हणण्याची आपली जी एक विशिष्ट वेळ असते त्या वेळेत मला बापूचं सगळं आठवत होतं। बापूची गाणी आठवत होती, ओम मनस सामर्थ्यदाता हा जप आठवत होता, रामा रामा आठवत होतं, सगळं आठवत होतं, पण माझं स्वतःचं नाव मी विसरले होते, माझ्या क्लिनिकचं नाव विसरले होते। आणि मला आठवतही नव्हतं की माझ्या आईबाबांचं पण नाव काय आहे। मला 4 वेळा डॉक्टरांनी विचारल्यानंतर डॉक्टर म्हणले की आपण अजून एक साधारण 2 दिवस वाट बघूया। तिकडे दादांना फोन केल्यावरती दादा म्हणले रामरक्षा आता 4 दिवसाची पूर्ण झालेली आहे, तिला हळूहळू आठवायला लागेल। आणि 5व्या दिवशी जेव्हा डॉक्टर राऊंडला आले आणि डॉक्टरांनी मला विचारलं तुझं नाव काय बाळा, तर मी माझं नाव खणखणीतपणे सुप्रिया आहे असं सांगितलं। माझ्या क्लिनिकचं नाव सांगितलं। मला म्हणले काय कुठे जाऊन आली होतीस, तर मी म्हटलं मला काहीच आठवत नाहीये डॉक्टर, मला फक्त एवढं आठवतंय की मी माझ्या पेशंटशी बोलत असताना अडखळले, इतकंच मला आठवतंय, बाकी मला काहीच आठवत नाहीये। त्यावर डॉक्टरांनी मला सांगितलं की तुला काय झालं होतं आणि आता तुला काय झालेलं आहे, आपण तुझा जो CT स्कॅनचा जो आत्ता केलेला रिपोर्ट
रिपोर्ट आहे हा 3 महिन्यानंतर आपण परत करूया. आत्ता तोपर्यंत तू व्यवस्थित आहेस, तुझं BP कंट्रोलमध्ये आलंय. आणि तुम्हाला सांगते की माझं BP नंतर इतकं कंट्रोलमध्ये आलं, जे माझं स्ट्रेसमुळे वाढलेलं होतं आणि जी शुगर होती ती पण माझी अगदी नॉर्मलवरती आली. मला अगदी खणखणीत बरं वाटायला लागलं. डॉक्टरांनी मला सांगितलं की तू 15 दिवसानंतर तुझं क्लिनिक चालवू शकतेस, तुझी बाईक आहे ती तू चालवू शकतेस, अगदी सगळं ऑलवेल आहे. नंतर मी ज्या वेळेला दर्शनाला जाऊन आले त्यावेळेला तिथे गेल्यानंतर दादा मात्र म्हणाले, वर जाऊन तुम्ही खडखड करून आलेले दिसतायत, तिकडे काही तुम्हाला एंट्री नाहीये. आणि अगदी तसंच झालं. वरती जाऊन मी, आपण म्हणतो ना की एक नॉकआउट करून आलेले होते, पण तिकडे मला जागा नव्हती. माझ्या बापूने मला ही परत संधी दिली आहे जगण्याची आणि ती बापूसाठीच मी आता ठाई ठाई जगणार आहे, हे त्याला मी कधीच कबूल करून टाकलं. आणि आपण म्हणतो ना, जे आले ते तरुणी गेले, जे न आले ते तसेच राहिले. खरंच आहे, बापू आपल्यासाठी काय आहे हे आपल्याला फक्त माहिती असतं. आणि ज्या वेळेला आपण ते अनुभवतो आणि बाकीच्यांना सांगतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं बापू किती भिनलाय. मी बापूला फक्त जाता जाता एकच म्हणले होते की बापू काय तुझं किती असलेलं गारुड आहे आमच्यावरती की आम्ही स्वतःला विसरलोय. बस मला त्यावेळेला आनंद वाटला की मी स्वतःला विसरले, पण बापूची सगळी गाणी आठवत आहेत आणि सगळी ओम मनस सामर्थ्य दाता मी नाही विसरले. तर कुठेतरी मला तो आनंद होता की अरे आपण बापूला क्षणभर पण विसरत नाहीये. म्हणून मला खूप आनंद वाटला. बापू चरणी माझं उर्वरित आयुष्य घालण्याचं मी ठरवलंय. अंबज्ञ नाथ संवेद नाथ संवेद नाथ संवेद.